हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आपण एका नव्या अक्षराला सुरुवात करतोय, एफ. आणि एफ पासून कोणत्या टर्म्स येतात बरं, असा जेव्हा विचार मी करायला लागले तेव्हा माझ्या डोक्यात जी पहिली टर्म आली ती म्हणजे आमच्या आणि आमच्या पुढच्या जनरेशनने घासून गुळगुळीत केलेली, मोठा बबल तयार करून ठेवलेली फ्रस्ट्रेशन. अगदी बरोबर. म्हणजे रोज उठून मला यार जाम फ्रस्ट्रेशन आलंय असं इतक्या वेळा मी स्वतः म्हणते, माझ्या आजूबाजूच्यांकडनं ऐकते. पण मी हे विचारणार आहे की ही टर्म खरंच घासून गुळगुळीत झालेली आहे का. पण त्याच्या आधी आपला नेहमीचा जो मुद्दा असतो ना, की आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण एखादा शब्द घेतो तेव्हा त्याचे पदर खूप बदलत जातात आणि त्याचा अर्थ आपल्याला आणखी थोडासा डीप जाऊन कळतो. बरं, फ्रस्ट्रेशनला मराठीत काय म्हणता येईल बरं? फ्रस्ट्रेशनला ना खरं तर हताशा असं म्हणता येईल. ओके. पण मग आपण निराश हताश म्हणालो की आपण असे खांदे गाळलेले असतो. इथे तसं नाहीये. बर. फ्रस्ट्रेशन हे ना कशाचं तरी मिश्रण आहे दोन भावनांचं. एक म्हणजे निराशा हताशा आणि त्याच्यासोबत आलेला राग आणि त्याच्यातून उद्भवणारी चिडचिड. टोटली. हो, कारण आपण हताश झालो की आपण डिप्रेस्ड होतो, पण डिप्रेशन मध्ये राग नसतो. बरोबर. पण मग इथे काय आहे तर इथे फक्त हताशा नाहीये, चिडचिड आहे, राग पण तो चिडचिड असं आहे, असं कॉम्बिनेशन आहे. ओके. पण मग म्हणजे याला अगदी चपखल बसेल अशी मराठी टर्म नाहीये, त्यामुळे आपण त्याला फ्रस्ट्रेशन असंच म्हणूया कारण तेच पटकन लक्षात येते की आपण कशाबद्दल बोलतो. करेक्ट. सो श्रद्धाताई, तुम्ही माझ्या जनरेशनलाही बघताय, माझ्याही बघते, एक्झॅक्टली मधल्या सगळ्या जनरेशन्स बघताय आणि पुढचीही बघताय. सो तुम्हाला खरंच असं वाटतं का की फ्रस्ट्रेशन हा शब्द आत्ताच्या पिढ्यांनी घासून गुळगुळीत करून ठेवलाय? हो, माझ्या टप्प्यावर जो उभं राहून पाहशील मी ज्या जिथे आहे तिथून तर हो. ओके. कारण बघ कसं झालंय माहितीये का की याची चूक आमच्या पिढींची पण आहे. आम्ही काय केलंय माहितीये का की म्हणजे आम्ही भावंड असायचो आणि पैसा एवढा मुबलक प्रमाणात नव्हता, मग आम्हाला काही गोष्टी मिळायच्या नाहीत आणि त्याचं आम्ही काय केलंय माहितीये का, आता आम्ही त्याचा बाऊ काय केलाय की जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना सगळं देऊ. आणि मग यातनं काय झालंय की आम्हाला हा एक्सेप्टन्स होता की आपल्याला सगळं मिळणारच नाहीये. त्यामुळे ना जेव्हा काही एखादी गोष्ट नाही मिळायची ना तर तेव्हा आम्ही निराश व्हायचो, हताश व्हायचो, पण उठून कामाला लागायचो. आम्ही त्याचे ब्लेम गेम करायचो नाही, याच्यामुळे झालंय, चिडायचो नाही, कारण आम्हाला ते मान्य होतं, एक्सेप्टन्स होता आम्हाला. बरोबर. की ठीक आहे, दिस इज नॉट, हा माझा चहाचा कप नाही, असं होतं. पण आता काय झालंय की सगळ्यांना सगळंच हवंय कारण ते मिळतं. मग ती माणसाची नॅचरल प्रवृत्ती आहे. बरोबर. की मला हे मिळतंय तर मग ते मला आणखीन मिळायलाच हवं. जे मिळत जाईल तसं तसं माणसाची इच्छा पुढे 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 वाढत जाते. ते का केलेलं आहे तर माणसाला काहीतरी जगण्यासाठी फोर्स हवा म्हणून. बरोबर. ती वृत्ती आहे आपली, पण आपण ती कशी वापरावी ह्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि आपण तुमच्या पिढीमधली किंवा तुझ्या नंतरची लोक, त्यांच्या अपेक्षा, कमी श्रमामध्ये खूप अपेक्षा, हे मूळ कारण आहे की तिकडून फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे तुम्ही परीक्षा आली की महिनाभर आधी तुम्ही सुरू करता आणि मग तिकडे पण बघ तू, आता मी चूक असेल तर मला सांग. आमचं कसं होतं की फक्त पुस्तकं मिळायची, ती पण मिळायची मारामार होती. टेक्स्ट बुक बद्दल बोलते. मग फक्त पुस्तकं वाचण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. आम्हाला शिक्षक पण तसेच शिकवायचे, आम्हाला काही असे प्रोजेक्ट वगैरे प्रकार नव्हते. मी चांगलं वाईट म्हणत नाहीये, ती पद्धत आहे. पण आता काय झालंय की खरं तर मला थोडीशी हे पण वाटते, काय म्हणायचं त्याला, की अरे किती त्या मुलांना त्रास, असं वाटतं. डिस्ट्रॅक्शन्स आहेत खूप जास्त. आणि मग काय होतं की त्या डिस्ट्रॅक्शन्स मध्ये सगळा वेळ निघून जातो आणि आता महिन्यावर परीक्षा आली की मग शॉर्टकट शोधावे लागतात आणि मग मध्यंतरी ते जे काही गाईड्स आणि असे जे काही येतात, नोट्स, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, हे सगळे जे शॉर्टकट्स आहेत ते तुम्ही वापरायचे. आणि मग काय होतं की टेक्स्टबुकच वाचलेलं नाहीये. मग त्याच्यामधून जो सुटलेला भाग आहे, पेपर सेट करणाऱ्यांनी यावेळेला तोच जर भाग उचलला तर तुमचं काय होईल? मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही इतकी मेहनत केली आणि तुम्हाला कमी मार्क पडले, त्यावेळेला जी फिलिंग येते, कुठलीही गोष्ट आपण ज्या प्रमाणात मेहनत केली आहे त्या प्रमाणात आपल्याला रिटर्न्स मिळाले नाहीत की ती जी भावना येते तिथे निराशा असते की माझ्या मेहनतीला फळ आलं नाही, आणि सोबत राग असतो की मी इतकं सगळं करून मी केलंय तरी पण मी डिझर्व करते आणि मला मिळालं नाही.
हा राग पण असतो. करेक्ट. हे माणसाच्या मूळ प्रवृत्तीमुळे आहे. फक्त आता एक्सेप्टन्स कमी झालाय की आपल्याला सगळं मिळेलच, बरोबर. त्यामुळे आहे. म्हणजे आता हे फक्त विद्यार्थ्यांचं आपण पटकन उदाहरण सुचलं म्हणून सांगितलेलं आहे. जॉबच्या बाबतीत आहे, नात्यांच्या हो. बाबतीत आहे, की तुला कळलं पाहिजे मला काय वाटतं ते, तू मला समजून घेतलं पाहिजे, हे सगळं आहे. यातून फ्रस्ट्रेशन येत असतं. ओके. आपण सतत म्हणतोय की फ्रस्ट्रेशन येतं, पण फ्रस्ट्रेशन येतं म्हणजे नेमकं काय होतं? माझा हा फार लाडका प्रश्न आहे की नेमकं काय होतं तुमच्या डोक्यात जेणेकरून तुम्हाला फ्रस्ट्रेटेड वाटायला लागतं? बघ, आत्ताच जसं मी सांगितलं की माणूस काय करतो, आता समज मी 10 प्रयत्न केले, 10 मार्ग अवलंबले आहेत आणि माझी अपेक्षित इच्छा आहे की यातून मला काहीतरी 70 रिटर्न्स मिळावेत. ओके. मग मी ते 10 मार्ग मी माझ्या पद्धतीनुसार अवलंबलेले असतात. कुठलंही एक टास्क पूर्ण करायचंय मला, त्याच्यामध्ये कदाचित मी लवकर उठणं असतं किंवा कुठेतरी लवकर पोहोचणं असतं, असं काही काही असू शकतं. आणि होतं काय मग की मला माझा आउटकम 70 नसतोच. बरोबर. तो कुठेतरी 60 वगैरे असेल तर मी एवढी जात नाही. तो अगदी 50-40 आला, माझी अपेक्षा माझ्याकडून किंवा इतरांकडून जितकी आहे त्याच्या प्रमाणात सत्य परिस्थिती काय आहे, या दोन्हीतलं अंतर जितकं वाढत जाईल तितकं फ्रस्ट्रेशन जास्त वाढत जातं. मग आता होतं काय की मला कळतं की मी जे मला अपेक्षित होतं ते मला मिळालं नाही. बरोबर. मग त्यावेळेला डोक्यात काय येतं की मी मेहनत केली आहे आणि आपण आपलं जस्टिफिकेशन खूप चांगल्या प्रकारे करत असतो. मी हा विचारच करत नाही की हे एक काम आहे आणि ते काम वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. बरोबर. मी माझ्या डोक्याने चालते आणि कधी कधी माझं अज्ञान असतं, मला वाटत असतं की मी खूप करते. व कधी कधी आपल्याला खूप लवकर उठून निघायचं असतं आणि आपल्याला जागच येत नाही, पण आपल्याला स्वप्न पडायला लागतं की आपण उठून दात घासतोय, ऍक्च्युअली गोळीला जातो. म्हणजे आपण प्रत्यक्ष करत असतो का? नाही करत आहे आपण. तर असं कधी कधी घडत असतं. आपण एखादं काम करत असताना आपल्याला वाटतं की मी माझं द बेस्ट देते, पण त्या कामासाठी ते अपुरं पडत असतं. मग या दरम्यान जर का तुम्ही आरसा म्हणजे इतरांची मतं ते जर नाही वापरलं तर तुम्ही योग्य मार्गावर चालला आहात का हे तुम्हाला आधी कळतच नाही. करेक्ट. डायरेक्ट आउटकम येतो. बरोबर. आणि मग त्यावेळेला मी माझं जस्टिफिकेशन करत असते की अरे मी किती मेहनत केली आहे यासाठी, पण ते तुमची मेहनत जाना था जापान पोहोच गए चीन आणि मग समज गए ना समोर आलेला आहे. मग त्यावेळेला मला वाटत असतं की माझी सगळी मेहनत पाण्यात गेली, याचा राग येतो. बरोबर. आणि मला एक्सपेक्टेड असलेलं मिळालं नाही याचं दुःख असतं. आणि यातही अजून एक भावना मध्ये उडी मारते, जर तेच काम आणखीन कोणीतरी तुमच्या सोबत केलेलं असेल आणि त्याला जर का चांगलं आउटकम मिळालं असेल तर मग तिकडे ईर्ष्या ती पण येते आणि मग असं सगळं संमिश्र येतं आणि मग आपण पाप बिचारी मी इतकी मेहनत करून पण तो जो व्हिक्टिम वाटणं आहे ते येतं. आणि मग आपल्याला सेल्फ पिटी आवडतच असते. आपल्याला सेल्फ पिटी की माझ्या बरोबर जग कसा अन्याय करताय माझ्यावर, हे प्रत्येक वेळेला वाटत असतं आपल्याला. कधी आपण त्या भावनेला मागे ठेवू शकतो, कधी आपण नाही ठेवू शकत. मग असं मिक्सचर झालं की एकाच वेळेला 3-4 भावना तुमच्यात आलेल्या आहेत आणि मग तुमच्या डोक्यामध्ये गडबडगुंडा होतो. मग तुमचे कान गरम होतात, मग डोळ्यातनं पाणी येतं आणि मग तुमचा विचारांचा ट्रॅक ठरतो मग की माझ्या बरोबर कसा अन्याय होतो, लोकांना कसं फेवर केलं जातं, बरोबर, मी केलेलं कोणीच मोजत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिकडनं घडायला लागतात. आणि इथे कसं आहे की आता आपण जेव्हा इमोशनची पॅथॉलॉजी याच्याबद्दल आपण बोलतो तेव्हा बाकीच्या ज्या नकारात्मक म्हणजे ज्या आपल्याला तणाव देणाऱ्या भावना आहेत त्या एकट्या असतात. ही कशी आहे फ्रस्ट्रेशन, एका वेळेला 3-4 जणींना सोबत घेऊन येते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मेंदूत वेगवेगळा डान्स करतो आणि वेगवेगळा कोपरा ऑक्युपाय करून आपल्याला वेगवेगळे त्रास देतात. म्हणूनच तर बरं आता आपण पुढे हे पण बघणार आहोत की मग पाहिजे तसं घडलं नाही म्हणजे आपल्याला राग पण येतोच की. मग फरक काय राग आणि फ्रस्ट्रेशन मध्ये बघूया आपण ते. तर मग काय होतं की मला पाहिजे तसं घडलं नाही म्हणून मग आपलं सटकतं आणि मग सगळ्या या भावना येतात. कधी कधी ईर्ष्या येते सोबत, चिडचिड तर येते आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे 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 जायला लागतात आणि आपण चष्मा तसाच घालतो मग की माझ्या बाबतीत असं घडतं आणि मग त्याचे परिणाम पुढे 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 होत जातात. नंतर हळूहळू तुमचा
जो टॉलरन्स रेट असतो ना, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स रेट, FTR म्हणतात त्याला, ओके. तो मग तुमचा फार कमी 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 व्हायला लागतो आणि मग तुम्ही इतकीशी गोष्ट झाली तरी बूम करेक्ट. असं होत असतं. मग समोरचे म्हणत पण असतात, अगं इतकीशी तर गोष्ट घडली, काय एवढे रिॲक्शन्स देतेस तू. श्रद्धा, ते तुम्ही आता मगाशी बोलता बोलता या मुद्द्याला स्पर्श केलातच की राग आणि फ्रस्ट्रेशन. म्हणजे मला आता तुम्ही बोलत होता तेव्हा असं पटकन डोक्यात चित्र आलं की तुम्ही मला काहीतरी बोललात किंवा तुम्ही मला मारलत, तेव्हा मला राग येतो, तेव्हा मला फ्रस्ट्रेशन नाहीये. बरोबर. किंवा तुम्ही मगासपासून ज्या उदाहरणाबद्दल बोलताय की मी 100 प्रयत्न केले, मला रिझल्ट अपेक्षित होते 80 आणि मला मिळाले 40, तिथे मला फक्त राग नाहीये, तिथे माझ्या डोक्यात आणखी काहीतरी 2-4 भावना तुम्ही म्हणालात तसं डान्स करत असतात. सो राग आणि फ्रस्ट्रेशन ह्याच्यामध्ये डिफरेन्शिएट कसं करायचं? आता फ्रस्ट्रेशनचं काय असतं की माझी अपेक्षा पूर्ण झाली नाही, आणि बरेचदा हे फ्रस्ट्रेशन स्वतःच्या बाबतीत असतं. ओके. दुसऱ्यांमुळेही येतं, पण मोस्ट ऑफ द टाइम्स माझ्याकडून असलेल्या अपेक्षा. मला मार्क मिळाले नाहीत, माझं जे काम मला दिलं होतं नेमून ते कितीही प्रयत्न करून होत नाहीये, मी फेल होते म्हणजे परीक्षेत नाही, कुठलाही जे काही तुम्ही अचीव्ह करण्याचा प्रयत्न करताय, वारंवार अडथळे येत आहेत असं वाटणं, आणि आतून तुम्हाला चिडचिड जाणवत असते. आणि ही चिडचिड जी आहे ना, ती बऱ्याच काळासाठी मध्ये सप्रेस्ड असते. ओके. तुम्ही तिच्या बरोबर जगत असता, आणि असमाधानी वाटणं, आणि इथला जो राग किंवा ती जी चिडचिड आहे ना, तिची तीव्रता खूप जास्त नसते. ओके. त्याचा भडका वगैरे नाही होत, काय असं आणि शांत असं असतं थोड्या वेळासाठी. इनफॅक्ट राग कधी येतो, माझ्यावर अन्याय झालाय असं जेव्हा वाटतं, कोणीतरी तुम्हाला दुखावतं, कोणीतरी चुकीचं वागतं, तेव्हा तुम्हाला बघितले प्रत्येक ठिकाणी. मी काय म्हणते, बाहेरून काहीतरी कारण. बरोबर. तर मोस्ट ऑफ टाइम बाहेरून असतं, आतून नाहीये रागाचं. भावना तीव्र असते. करेक्ट. आणि ते दिसतं, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर वगैरे असं दिसतं ते. फ्रस्ट्रेशन कसं आहे माहितीये का, घरात लावलेल्या उदबत्तीसारखं आहे, ते आपलं जळत राहतं, तुम्हाला आतून जाळत राहतं ते. म्हणजे तिथे विस्तू आहे का, आहे, खूप मोठा आहे का, नाही. करेक्ट. पण नाही असंही नाही, बंद आहे असंही नाही, आहे असंही नाहीये. म्हणजे तो भुरकन जळूनही जात नाही आणि तो विझतही नाही, तो जस्ट असतो कॅरी. पुढे पुढे चालत राहतो तुम्ही. बरोबर. रागाचं असं नाही, रागात आलो की आपण जमदग्नीचा अवतार धारण करतो, समोरच्यावर आग पाखड करतो, आणि मग तो इन अ वे आउट होतो, काहीतरी करतो आपण. आणि तीव्रता, भावनेची जी इंटेन्सिटी म्हणूया आपण, तर ती इकडे जास्त असते. बरोबर. एकदा पेटलो की लावा बाहेर टाकायचा, त्या लाव्यात कोण जळते काही बघायचं, पण एकदा लावा बाहेर टाकायचा, मग शांत. मग तो लावा पुढे काही करो, इथे तरी शांतता, इथून काही बाहेर येत नाही. उलट फ्रस्ट्रेशन कसं आहे की ते माइल्ड पण कॉन्स्टंट असतं. हा बेसिक फरक आहे राग आणि फ्रस्ट्रेशन मधला. विशेषतः कोणीतरी अपमान केला की फारच जरा प्रेमाने येतो तो राग, तिकडे फ्रस्ट्रेशन येतच नाही तिकडे. बरोबर. म्हणूनच मी तुला बेसिक फरक काय सांगितला की फ्रस्ट्रेशनची कारणं आत असतात, रागाची कारणं बाहेर असतात. ओके. तीव्रता आणि त्यांचा स्रोत, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके. श्रद्धा ताई, माझा पुढचा प्रश्न होता की कोणकोणती कारणं असू शकतात बरं फ्रस्ट्रेशनची, पण माझ्या असं आता आपल्या बोलण्यातनं लक्षात आलंय की कशाचंही फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, कोणालाही, कधीही, कोणत्याही वेळी. म्हणजे बघ ना की आता आपण उदाहरणं बघूया थोडी, तू पण सांग मी पण सांगते की फ्रस्ट्रेशन आलं की राग आला, म्हणजे तुला ते कशामुळे येतं आणि फरक काय ते. बरोबर. मला 9:01 ट्रेन पकडायची आहे आणि मला निघताना लक्षात आलं की मी कपाटाला कुलूप लावलं नाहीये, मग माझा वेळ गेला, मग मी निघाले, आणि मग ट्रेन गेली. मग काय होतं, फ्रस्ट्रेशन. कारण इथे काय सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे. आता याच्या उलट, जर का मला तीच ट्रेन पकडायची आहे, मी निघाले आणि मला कोणीतरी घरातनं हाक मारली की अरे हे राहिलं, तुझा डब्बा विसरला, असं जरी कोणी मला म्हणालं तर मला राग येतो. मी त्यावेळेला ओरडते, तिथे मी शांत येत नाही. मी काय म्हणते, काय फरक पडला असता डब्बा विसरला असता तर मी बाहेर खाल्लं असतं, कशाला बोलवलं, ट्रेन गेली माझी. बरोबर. त्यावेळेला तो राग असतो. म्हणजे तो कधी कधी इतका असतो की आपण प्लॅटफॉर्म वरून घरच्यांना फोन करतो, बघ ट्रेन गेली. म्हणजे एवढ्या लिस्ट गोष्टीपासून
एखाद्या वेळेला आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतं, कोणाचं तरी जाणं, बिझनेसमधला लॉस, त्यावेळेलाही आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. ह्या गोष्टी जरुरी नाहीये की आपण प्रत्येक वेळेला बोलून दाखवतो. मला वाटतं सेल्फ टॉक नावाची जी गोष्ट आहे ना, तिच्याकडे आपण बाहेर जे बडबडतो त्याच्यापेक्षा सेल्फ टॉक कडे जर लक्ष दिलं ना, तर आपल्याला जास्त कळतं की मी काय आहे, मला काय पाहिजे, मी काय करते, मला कुठे जायचं. बरोबर. हे त्यातनं खूप चांगलं कळू शकतं. मग त्यावेळेला हाच सेल्फ टॉक असतो. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीपासून एवढ्या मोठ्या गोष्टींपर्यंत. सो तुला काही सुचतात का उदाहरणं? आता आपण असं बघू की माझं काम सुरू आहे आणि समोरच्या कुठल्या तरी व्यक्तीने त्या व्यक्तीचं काम तिला येत नाहीये म्हणून ते माझ्यावरती आणून टाकणं इज अ सोर्स ऑफ राग. हो, पण मी माझंच काम करतेय आणि मी त्याच्यामध्ये 100 वेळा फंबलले. येस. आणि मला ते दुरुस्त करावं लागलं. त्याच्यामुळे मला माझं काम पाठवायला किंवा डिलिव्हर करायला उशीर झाला. इज अ सोर्स ऑफ फ्रस्ट्रेशन. मन काय म्हणतं, अक्कल आहे का तुला, हे कसं केलंस तू, इतक्यांदा केलेलं आहे तू. हो, हे फ्रस्ट्रेशन. मला ऍक्च्युली हे संवाद आठवले गेल्या काही दिवसांमधले. माझ्या मनानं माझ्यावरती ओढलेले ताशेरे की अगं बावळटेस का तू, काय करते. ही अशी मजा आहे. ओके, येस. पण मग श्रद्धाताई असं कधी कधी होतं की मला नक्की काय वाटतंय हे मला कळत नाही. म्हणजे मला राग पण जाणवत असतो खूप. मला एक काहीतरी तुम्ही म्हणालात तसं की निराशा, हताशा या टोनचं पण काहीतरी जाणवत असतं. आणि मग अशा वेळेला राग बाहेरही येत नाहीये आणि तो कमी होत नाहीये किंवा जातही नाहीये, असं जी फेज असते ना, तर त्यावेळेला त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी म्हणजे एकंदर फ्रस्ट्रेशन या भावनेतनं बाहेर येण्यासाठी काय करायचं? आता फ्रस्ट्रेशन टॉलरन्स रेट बद्दल बोललो, FTR. ओके, तर काय असतं माहितीये का, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चांगलं असलं पाहिजे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स रेट हाय असण्यासाठी. ओके. आता मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खूप चांगलं कधी राहतं, जेव्हा तुमचं डोकं शांत असेल तेव्हा. बरोबर. तुम्ही स्ट्रेसमध्ये गेलात कुठल्याही कारणाने, कुठलीही भावना जेव्हा तुम्ही पीक लेवलला नेता, तो आनंद, दुःख, कुठली पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणतीही भावना असेल, तुम्ही भावनेची इंटेन्सिटी खूप जास्त वर नेली की तुमचं व्हिजन टनेल व्हिजन होतं. म्हणून मग आपला मेंदू फार विचित्र वागायला लागतो. म्हणजे आपल्याला आनंद, अति आनंद झाला की आपण रडतो. विरोधाभास आहे हा. म्हणजे होतं काय की त्याला कळतच नाही की रिॲक्ट कसं करायचं, कारण त्याला ती जी भावनेची जी तीव्रता आहे, आवेग आहे, तीव्रता म्हणण्यापेक्षा तो जो आवेग आहे तो त्याला पेलवतच नाहीये. इथे काय कळतंय तुला, तर सगळ्यात पहिलं थांबा, पॉज, थांबा. नंतर दुसरी गोष्ट, सेल्फ टॉकचा विचार करा की काय येतंय माझ्या मनात. तुम्हाला सांगत असतं तुमचं मन की काय चाललंय. मग त्याच्यासाठी 4 सेकंद बसा, 4 सेकंद खोल श्वास घ्या आणि तो 4 सेकंद धरून ठेवा. असं म्हणजे त्याने काय होतं की तुम्ही जेव्हा शांत होता तेव्हा तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल काम करायला लागतं. आणि मग तुम्हाला कळतं की आता आपण जे काही बोललो की याचा स्रोत काय आहे. ओके. कधी कधी दोन्ही असू शकतात. बरोबर. रागही असू शकतो, फ्रस्ट्रेशनही. म्हणजे मला ऍट द सेम टाइम माझ्यावरही काहीतरी फोकस करायचंय, बाहेरच्या परिस्थितीवरही फोकस करायचंय. बरं, मला तू रागात आणलं, मी तुला बदलू शकते का? नाही. तेव्हा पण मला माझ्यावरच काम करायचं. करेक्ट. आणि मला फ्रस्ट्रेशन आहे, मला माझ्यावरच काम करायचं. पण मग आता आपण फ्रस्ट्रेशन बद्दलच बघूया. तर माझ्याकडून काहीतरी अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली नाही. मग आता माझी ती अपेक्षा माझ्या कुवती इतकी होती का, पहिला प्रश्न. बरोबर. बरं, मग माझ्या कुवतीप्रमाणे होती, मुळात तुम्हाला तुमची कुवत माहिती आहे का? फारच बेसिक पासून सुरुवात. हो. आणि हे प्रत्येक वेळेला विचारावं. असं काही नसतं की मला एकदा एक कळलं म्हणजे असं नाही, मी नवीन काहीतरी शिकते, शिकलेलं विसरून जाते, काही होऊ शकतं. माझी कुवत काय आहे, त्याच्यानंतर मी माझ्या कुवतीनुसार माझं टार्गेट, ध्येय ठरवलं होतं का? जर कुवत माहिती नसेल तर ती माहीत करून घ्या. मग तुमची कॅपॅसिटी आणि तुमचं ध्येय यांचा एकमेकांशी खरोखर संबंध आहे का, की तुम्ही 0वर आणि ते 10वर आहे, ते चेक करा. त्याच्यानंतर बरं, मग तुम्हाला हे दोन्ही कळलं, मग तुमचे प्रयत्न चुकीच्या दिशेने झालेत का? बरोबर. मी काय म्हणते, फसलेले नाहीयेत, चुकीच्या दिशेने झालेले असू शकतात. मग ते कसं सुधारायचं, ह्याच्यासाठी कोणाची तरी मदत घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चाललाय. राईट. करेक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर
तुम्हाला फ्रस्ट्रेशन तुमचं खूप जास्त आहे तर कोणाशी तरी बोला, हे तर मी नेहमीच हो, सांगते. आपण पहिल्या एपिसोड पासून हा. म्हणतो. आपण पहिल्या एपिसोड पासून 2 गोष्टी सांगतोय, करेक्ट. की एक तर बोला आणि दुसरी स्वतःला माफ करा. हो हो इथे पण खरंच तुम्ही काही कारणामुळे फेल झालाय तर स्वतःला माफ करा आणि नवीन पान उघडून नव्या पानावरून सुरुवात करून बघा. परत एकदा, आता मी खूप असं विस्कळीत सांगितलंय कारण खूपदा सांगितलं होतं, बरोबर. तरी आता परत एकदा सांगते. फ्रस्ट्रेशन आलं तर पहिल्यांदा पॉज घ्या, विचार करा, स्वतःची कुवत ओळखा, तुमचे प्रयत्न कोणत्या दिशेने झाले होते ते बघा, ते बरोबर होते का हे शोधण्यासाठी किंवा त्याचं एकंदरीत सिंहावलोकन करण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या. आणि दुसरी गोष्ट, स्वतःला माफ करा, करेक्ट, नव्याने सुरुवात करा. येस, बस एवढ्या स्टेप्स पाळल्या की गेलं फ्रस्ट्रेशन पळून. ओके. सो श्रद्धाताई, मला वाटतं खूपदा आपल्याला हे फ्रस्ट्रेशन येत असतं. कधी कधी आपण स्वतःवरती चिडलेलो असतो, तुम्ही म्हणालात तसं. कधी कधी समोरच्या परिस्थितीवरती आपल्याला संताप आलेला असतो आणि परत तुम्ही म्हणालात तसं काम स्वतःवरतीच करायचं असतं कारण परिस्थिती काही बदलू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं ही फार प्रत्येकाला रिलेट होणारी भावना आहे. हो. आणि मग आपल्या श्रोत्यांना असं आवाहन करू शकतो ना आपण, की तुम्हाला कधी फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही कसं डील करता. एक्झॅक्टली. हे सगळं आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही तुमच्या रिस्पॉन्सची वाट बघतोय कारण आम्हाला येणाऱ्या फ्रस्ट्रेशन्स पासून कधी कधी आम्हाला बाहेर पडायला त्यांची मदत होईलच ना. नक्कीच. आणि एफ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या पुढच्या कॉन्सेप्ट सोबत आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या मनारे. आज इथेच थांबूया, पुढच्या भागात भेटूच. तोपर्यंत नमस्कार.